73 वर्षाचं, बरोबर ना भाऊ? जवळजवळ 73 वर्ष झालं. पण कपाळाचा टिळा लावला ना की वय ऑटोमॅटिक कमी वाटत, म्हणजे तुमचं तारुण्य वाढतंय, टिकतंय. म्हणून ज्यांचे लग्न जमती नाही ना त्यांनी उद्यापासून टिळा लावायला सुरुवात करा. 1.5 महिन्यात तुम्हाला रिझल्ट येणार. आणि 1.5 महिन्याने जमल्यावर मला ना त्यात अभिनंदन करू. मनीष भाऊला जाऊन भेटायला म्हणा, पुढच्या वर्षी तुमच्या वाढदिवसाची पंगत मी घालतो जा. तर तुमच्या वाढदिवसाच्या मध्ये मला मंत्र सापडला. खरंय, टिळ्याचे फायदे. आणि समोरचा माणूस आहे ना आदबीने बोलतो, मला साहेब आदबीनेच बोलतो समोरचा माणूस, उगीच शिव्या घालत नाही. मी तो माझा अनुभव शेअर केला होता, तुम्ही ऐकला का? एकदा माझं आहे ना मुंबईला कीर्तन होतं. 2018ला मी नवीन गाडी घेतली, स्विफ्ट. तिच्या अजून माझ्याकडे ते नवीन गाडी घेतली, नावा जोर टाकली फिल्मिंग करून, काळ्या काचा अख्ख्या, कोणाला दिसलंच नाही पाहिजे. बरं, लायसन पण नव्हतं तेव्हा माझ्याकडे, ड्रायव्हिंग लायसन, पण गाडी चालवता यायची. गेलो डायरेक्ट मुंबईत कीर्तनाला घेऊन. काय माहिती आता नियम, कीर्तन केलं आणि येत होतो तर खोपोलीच्या पुढे टोल नाक्यावर अडवले ना गाडी. एक नव्हते, 10-15 जण लागूनच होते, पोलीस अधिकारी सगळे. 10चे 10 आडवे झाले बुवा. म्हटलं एक भेटलं तर 2000 शिवाय जमत नाही. त्या 10 मध्ये डिवाइड करायचंय. आज फटका कितीचा आहे? शेवटी 10 शेर नव्हत्यात तरी वाजवले, वाजले काच वाजवली, खाली घेतलं, ते तापूनच होतं. म्हटलं काळा काचा करून माहित नाही का मुंबईत चालत नाही फिल्मिंग? साहेब माहित नाही, काढून टाकतो घरी गेल्यावर. लायसन पुन्हा मी तोंड छोटं केलं. नाही ना म्हटलं लायसन, काय जीव घ्यायचे का लोकांचे? आणि तेवढं बोलत असताना त्याने काय योगायोग, त्या दिवशी कीर्तनामध्ये म्हातारा माणूस उठावला होता टिळा लावायला. त्याने बोट हलत हलत भलं मोठा बुक्का लावला होता कपाळाला, लय मोठा बुक्का माझ्या कपाळाला. ते बुक्का पाहिला कपाळाचा, जरा स्वर खाली आला, महाराज वाटतं. मी म्हटलं महाराज नाही, पण कीर्तनकार आहे साहेब, मुंबईत कीर्तन होतं, उद्या साताऱ्यात पोहोचायचंय, गाई आहे जरा. किती गाई, किती वाजता आहे कीर्तन? म्हटलं 10 ते 12 आहे. आता ते तेव्हा 2000ची नोट चालू होती. मी डायरेक्ट 2000 काढले बुवा. हे घ्या 2000. ते मला म्हणे खिशात घाला, पैसे खिशात घाला. म्हटलं नाही जुळत वाटतं एवढ्यात. खिशात घाला म्हटलं, समजायचं एवढ्यात जुळत. म्हटलं साहेब घ्या ऍडजस्ट करून, खिशात घाला, कीर्तन करताना तुम्ही. म्हटलं हा. अंगावर काटा येतोय, जास्त नाही, पण त्यांनी ना त्यांच्या खिशातून एक 100 रुपयाची नोट काढली साहेबांनी आणि माझ्या खिशात घालायला लागले. म्हटले पुढे जाऊन माझ्यातर्फे पाण्याच्या बाटल्या घ्या तुम्हाला. लाजलो ना मी. हे जानाची नाही, थोडी मानाची तर पाहिजे का नाही? हे एकदम नियमाच्या विरोधात झालं ना. दक्षिणा तिथं ठेवायची असते, ते एकदम नियमाच्या विरोधात, मला पचनी पडाना ना ते. म्हटलं साहेब तुमचे खूप धन्यवाद, तुम्हाला मला मदतच करायची तर माझे घेऊ नका, तुमचे घेऊ नका, पण असं लाजवू नका. मी फिल्मिंग पण काढून टाकतो ना, आता लायसन काढल्याशिवाय गाडी पण चालवत नाही, पण तुम्ही असं मला लाजवू नका. करण दादा ते साहेब काय म्हटलं माहितीये का? घ्यावं महाराज तुम्ही, तेवढंच आमचं पाप झालं कमी. कोंबले जा काचवर घ्या जावा. आणि मी पुढे आलो, मनात इतके विचार चालू झाले, राव म्हटलं याने आपलं कीर्तन ऐकलेलं नाही, हा आपला इंस्टाग्रामचा फॉलोवर नाही, काहीच संबंध नाही, आणि का 100 रुपये दिले? आणि बराच विचार केल्यानंतर उत्तर मिळालं, ते 100 रुपये संग्राम बापू भंडारीला नाही दिले, तर भगवान श्री पांडुरंगाच्या नावानं कपाळाला लावलेल्या बुक्क्याला दिले. आणि मी सांगत नाही हो, महाराजांनी सांगितलं. ऊर्ध्व पौंड्र भार म्हणजे वारकरी टिळा का, कंठी शोभे माळ कापे कळी काळ.
कापे कळी काळ तया भेने. तुमच्या कपाळाला जर टिळा असेल तर कळी काळ सुद्धा थरथर कापतो. कळी काळ जर कापत असेल तर सामान्य माणूस आदर का देणार नाही? का देणार नाही? आणि त्यामुळे साधू संतांनी मोठ्या प्रमाणात हे प्रबोधन केलं. मग आता उद्या मनीष भाऊच्या वाढदिवसात संकल्पच करायचा, बाबा मी हिंदूच्या घरात जन्माला आलोय, उद्यापासून टिळा लावा. पण ज्याला ज्याला असं वाटतंय बा माझा आजा हिंदू होता, माझा बाप हिंदू आहे आणि मी सुद्धा हिंदू आहे म्हणून कपाळाला टिळा लावल. जे कन्फ्युज आहे त्यांनी नका लावू बरं का. नाही नाही, काय कन्फ्युज आहे? ज्याला ज्याला विश्वास आहे की आमच्या शरीरात आलेलं रक्त हिंदू धर्मातूनच आलेलं आहे त्यानेच लावा. कारण मागच्या काळात भेसळ पण भरपूर झालेली. तुम्हाला सांगतो, हिंदू धर्मात जन्माला येऊन जर धर्माचा अभिमान नसेल, हिंदू म्हणून जन्माला आला आणि हिंदूच्याच विरोधात बोलत असेल, शिवराय, संभाजीराजे, भगवान श्रीराम यांच्या विरोधात हिंदू धर्मात जन्माला येऊन जर बोलत असतील माणसं, तर अजिबात राग येऊ द्यायचा नाही. आपले असं का वागतात मनाची समजूत घालायची की औरंगजेब, अफजल खान इकडे जेव्हा ठिया मांडून बसलेले होते तेव्हा कार्यक्रम वाजवून गेलेले. भगवान श्री रामांच्या विरोधात अरे ब्र शब्द यायला, अहो ते बाबराच्याच तोंडात येऊ शकतं, हिंदूच्या तोंडात येऊच शकत नाही. ती बाबराचीच अवलाद, तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो. आता मागे ते रामांबद्दल आपले बोललो कोणतरी, हिंदू येते पण बोललं, मला पोरं फोन करायचे, बघा ना हिंदूच कसे वागतात. अरे म्हटलं आडनाव हिंदू आहे त्यांचे, भेसळ झालेली आहे. अरे भेसळ कुठं लक्षात येत असते काय? दुधातली कळाना रक्तातली कशी ओळखायची? आणि म्हणून मात्र साधू संतांनी याच्यावर मोठं काम केलं की बाबा न शेवटी धर्मच महत्वाचा आहे. येतो धर्मस्थ तो जया. हा तुकाराम महाराजांना तर विचारलं, महाराज तुम्ही संसाराचं तिकडे 3-13 व्हायला लागले, काही काळजी आहे का नाही? महाराज म्हटले, आमचा जो जन्म झालाय तो धर्माचं पालन करायला झाला, बाकी आम्हाला माहित नाही. धर्माचे पालन आमचं कामच आहे बाबा धर्माचं रक्षण करणं आणि देवाच्या नावाचा प्रचार प्रसार करणं आमचं काम आहे. लोक म्हटले संसाराचं वाटोळं होईल, महाराज म्हटले संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ते म्हटले संसाराचा शून्य आम्ही कधीच घातलेला आहे, आम्हाला धर्म महत्वाचा आहे. आणि त्या तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, धर्मवीर संभाजी राजा असू द्या. आज बघा षडयंत्र किती चालू आहे. शिवरायांबद्दल सुद्धा किती दिशाभूल केली जाते लोकांची की शिवाजी महाराज धर्मच मानत नव्हते म्हणतात. साधा तर्क आहे, ते जर धर्म मानत नसते तर त्यांनी गड किल्ल्यांवर भगवा फडकावला नसता.
अहो हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. त्यांचा लढाच धर्मासाठी होता. काय प्यायला तर वाडवडील होतेच ना, सरदार होतेच ना, काय कमी होतं का? अहो उलट शिवराय धर्माच्या वाटेने निघाले, त्यामुळे अडचणीत आले. मामा श्रीमंत आहे जाधव, बाप श्रीमंत आहे शहाजीराजे. अहो आईच्या पिठावर या गाठ्या मारल्या असत्या ना, 8 दिवसाला ट्रिप काढली असते. 8 दिवसाला कधी महाबळेश्वर, कधी पनवेल, कधी जामखेड. इकडचे शहर मला माहित नाही, करमणुकीचे नाहीच इकडे जास्त ना, असतील. करता आला असता, एन्जॉय करता आला असता. पण आयुष्याचे 50 वर्ष महाराज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जीव घेत आणि जीव वाचवत घालवावी लागली ना, ती फक्त धर्मासाठी. आणि हे शिवराय किती धर्मनिष्ठ होते. या त्या काळात जी मंडळी होते, जगद्गुरु तुकाराम महाराज कौतुक करतात. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. हे सूत्र विश्वात अवलोकन व्हावं या सूत्राचं. हे तुमचे जी सगळी विचार आहेत हे जगाला कळावेत. हे सूत्र आहे जगाच्या सुखाचं. त्या काळात त्यांचे समकालीन संत आहे समर्थ रामदास स्वामी. काय बोलतात शिवरायांबद्दल? या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. अहो म्हणजे रामदास स्वामींचं कौतुक केलं पाहिजे, तुकाराम महाराजांचं कौतुक केलं पाहिजे, शिवरायांचं कौतुक केलं पाहिजे की शिवराय धर्मासाठी लढले आणि धर्मासाठी लढणाऱ्याचं तुकाराम महाराज रामदास स्वामींनी कौतुक केलं. नाही तर आपल्याकडं पद्धत अशी आहे, टाळ्या नका वाजू. आपल्याकडं पद्धत अशी आहे, मेल्याशिवाय कौतुक नाही करायचं. मेल्यावर त्याचे पुतळे वाचवायचे का? तो कॉम्पिटिटर राहत नाही ना, तो कुठं स्पर्धक राहतो मेल्यावर. उलट त्याच्या कार्याचा आपण भांडवल करायचं आणि त्याचे जे अनुयायी ते आपल्याकडे वाळवायचे. ही पद्धत आहे. त्या पद्धतीला सुरुंग लावत या सगळ्या संतांनी त्या काळात शिवरायांचं कौतुक केलं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. योगी म्हटले शिवरायांना. धर्मनिष्ठा होती महाराज, आणि तीच धर्मनिष्ठा जशाला तशी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तात आहे. जशाला तशी. काय त्या काळात औरंगजेब काय म्हणतोय संभाजी राजांना? काय नाही, तुझ्यासारखा योद्धा, तुझ्यासारखा पराक्रमी व्यक्तिमत्व. अरे आता महाराष्ट्र संपवून येतो म्हणणारा मी 9 वर्ष झगडतोय, पण तुझ्या केसापर्यंत सुद्धा पोहोचू शकलो नाही. जेव्हा तुझी लोक फितूर झाली तेव्हा तुला पकडता आलंय मला. गणूजी शिर्के आपले फितूर झाले तेव्हा संभाजी राजा औरंगजेबाच्या तावडीत सापडले. त्या औरंगजेबाला माहित आहे की याच्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. 9 वर्ष राहतो फिरवलं. म्हटले काहीच नाही, काय नकोय मला, फक्त कपाळावरचा टिळा पुसून इस्लाम स्वीकार. आणि जगावर राज्य करू नये म्हटले. हे काय घेऊन बसलं एवढंच? आपण दोघं जरी एकत्रित आलो तर जग काबीज करू, फक्त इस्लामचा स्वीकार. दादा 40 दिवस तुकडे पडले संभाजी महाराजांच्या शरीराचे. 40 दिवस एक एक अवयव काकडी जोडावी तशी त्वचा सोलून काढली. पण छत्रपती संभाजी राजांनी एकच विचार केला की आज मी जर कपाळावरचं कुंकू पुसलं तर उद्या महाराष्ट्राची सुनता होईल. संभाजी राजांना. आणि म्हणून ते तत्कालीन कवींनी जे सांगून ठेवलं ना, ते काय भाकड कथा नाहीये. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक छत्रपती शिवाजी नव्हते हम सबकी सुन्नत होती. आणि ते खरंच. आज बांगलादेश मधल्या घटना पाहिल्यानंतर कळतंय काय परिस्थिती असेल 400 वर्षापूर्वी. त्या काळात असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला खूप अभिमान वाटावा. महाराष्ट्रात जन्माला आलो, ही अभ्यासक मंडळी पुढची अनुभवी आहे. दादा आपल्या शेजारची जी काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये हिंदू धर्मात सुद्धा काही बाया पदर फक्त डोक्यावर घेत नाही, इथपर्यंत पदर घेतात. इमाम तस्वीटवाले वगैरे असतात बघा आपल्याकडे आलेले, राजस्थानचे, उत्तर प्रदेशचा काही भाग. फक्त डोक्यावर पदर नाही घेत, पदर चेहरा सुद्धा झाकतात. मी विचारलं का बरं तुम्ही असं करतात? त्यांनी सांगितलं आमच्याकडची प्रथा आहे. पण कोणतीच प्रथा अशी उगीच पडत नाही, तिच्या मागे काहीतरी अर्थ असतो. आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे परकीय आक्रमण करते इतके क्रूर होते की देखणे बाई दिसली की उचलून घेऊन जात होते, म्हणून बाया तोंड झाकत होत्या. पण ती वेळ महाराष्ट्रावर नाही आली.
महाराष्ट्रातल्या बायांना तोंड झाकायची वेळ नाही आली आणि त्याचं एकमेव कारण आहे या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांच्यामुळे आपण मोठ्या तोंडानं फिरतो महाराज. काय आपल्याला तोंड झाकायची गरज नाही. मी तर माझ्या तरुण भगिनी काही कॉलेजला जाताना आता ते फॅड आले तोंड बांधून घेतात डोळेच मोकळे ठेवतात. मी त्यांना सांगतो तुम्ही तोंड का बांधतात? म्हणतात स्वसंरक्षणासाठी. चाकू घेऊन फिरा, मिरचीचे डबे घेऊन फिरा, तोंड बांधून फिरू नका. का? शिवरायांनी त्यांचे 50 वर्ष आपण मोकळ्या मनानं फिरावा म्हणून घालवलेले. आपल्या देशात आपल्या राष्ट्रात जर आपल्याला तोंड बांधावं लागत असतील तर आज आपण संकटात आहे. पोरीने तोंड नाही बांधले पाहिजे, पोरीने समोरच्याचे थोबाड फोडले पाहिजे. आता त्या का बांधतात तो मोठा संशोधनाचा मुद्दा आहे. हा ते थांबलं पाहिजे कुठेतरी. संभाजीराजे नाही तडजोड केली, जाऊ द्या म्हटलं आता हे जाऊ द्या. आणि महाराज शेवटच्या श्वासापर्यंत जगदंब जगदंब म्हणत राहिले. आणि त्यांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला ना तेव्हापासून जे सुरू झालं, देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा. संभाजी महाराज धर्मवीर झाले महाराज. आज जेव्हा जेव्हा धर्माचा विषय निघतो तेव्हा तेव्हा शिवरायांच्या सुद्धा अगोदर धर्मासाठी नामोल्लेख करावा लागतो तो संभाजी राजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं धर्मासाठी जगायचं कसं, आणि संभाजी राजांनी समाजाला दाखवून दिलं धर्मासाठी प्रसंगी मारायचं सुद्धा कसं. ते आज काही आदिवासी पट्ट्यांमध्ये 5,000 धर्म बदलायला लागले लोक. ही वस्तुस्थिती आहे. आज अनेक माणसं हिंदू नाही राहिले, 5,000 विकल्या गेले, अंधश्रद्धांना बळी पडून विकल्या गेले. आज पुरी सुद्धा आम्ही मानत नाही म्हणतात, सर्व आम्हाला काही धर्म वगैरे काही कळत नाही म्हणतात. लवचियातला जेव्हा पुरी बळी पडतात आम्ही भेटायला जातो, पुरी म्हणतात ते धर्म वगैरे आम्हाला नाही सांगायचं. आणि म्हणून साधू संतांनी धर्मरक्षा वयासाठी करणे अटी आम्हासी. त्यांच्या लक्षात येतो शेवटी धर्म बुडाला तर माणूस बुडेल. आणि म्हणून पिंजून काढलं, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. शेवटी कोण बोलणार आहे? स्पष्ट या समाजापुढं प्रत्येकाला आपापला स्वार्थ आहे, प्रत्येकाला आपापली काळजी आहे. आज धर्माच्या बाबतीत जर प्रवक्ते स्पष्ट नाही बोलले, धर्म प्रचारक जर स्पष्ट नाही बोलले तर कोण बोलल? आज मी जाहीरपणे हिंदुत्वाचा प्रचार करतो, मान्य आहे काही पक्षांना मला फटका बसतो, पण मी महाराष्ट्रभर फिरतोय कारण दादा मोठे मोठे नेते मंडळी की जे हिंदुत्ववाद सोडून निघालेले घेऊन नाही, ती नेते जेव्हा खाजगीत मला भेटतात तेव्हा म्हणतात बापू आम्ही जाहीरपणे हिंदू आहे, आम्ही जाहीरपणे धर्म, आमचा पक्ष ती परवानगी देत नाही, पण तुम्ही तुमचं काम ताकदीने चालू ठेवा, आम्ही तुमच्या सोबत. ही आपली लोक सांगतात का? त्यांना बंधन आहे, त्यांना अडचणी आहे, त्यांना नियमावली आहे, पण ते तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली भय नरका जाणे. मी जुन्या एका चांगल्या प्राध्यापकाकडून ऐकलं करण दादा की शिवसेना जेव्हा वाढत होती मुंबईत तेव्हा इतर पक्ष मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होते. ठरवलं असतं ते रोपट तिथंच दाबायचं तर ते दाबता आलं असतं जागीच. पण त्या मुंबईतल्या हिंदू धर्मात जन्माला आलेल्या नेत्यांना सुद्धा कळत होतं की ही शिवसेना फक्त महाराष्ट्रातला पक्ष नसणार आहे, तर ही शिवसेना हिंदूंची गरज असणार आहे. हिंदूंची, मुंबईतल्या मराठी माणसाची शिवसेना गरज असणार आहे हे विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा कळत होतं. म्हणून त्यांनी पक्षवाढीसाठी मदत नाही केली, पण तिच्या फांद्या सुद्धा नाही छाटल्या. हा मुंबईचा इतिहास. आणि बघा त्या काळात ते शिवसेना नावाचं रोपटं वाढलं आणि त्याचा परिणाम जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की इथल्या महाराष्ट्रातल्या शहरांची नावं ही परकीय आक्रमणकर्त्यांची नसावा तर आमच्या राष्ट्रपुरुषांची असावा, त्या औरंगाबादचं संभाजीनगर झालं फक्त शिवसेनेमुळे. फक्त शिवसेनेमुळं. त्या उस्मानाबादचं धाराशिव झालं शिवसेना. त्या अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिवसेना.
अहो ज्या आईला देवी होळकर शेवटच्या श्वासापर्यंत शंकराची पिंड हातात ठेवली आणि राज्यकारभार मी करत नाही तर माझा शंकर करतोय म्हणून राज्यकारभार केला, त्या पुण्यश्लोक आईला देवी या महाराष्ट्राच्या भूमिपुत्र पुत्री आहे, त्या महाराष्ट्राची कन्या आहे. ज्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्यांच्या नावानं ते शहर असलं पाहिजे ही संकल्पना मांडली होती सेनेने. मी खूप तळागाळात जो पोहोचतोय ना दादा, मी पोरांना सांगतोय की शिवसेना सारख्या पक्षाकडे तुम्ही पक्ष म्हणून पाहू नका, ती राष्ट्राची गरज आहे म्हणून बघा. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जो नारा दिला, गर्व से कहो हम हिंदू आहे, तो उगीच नव्हता. त्याच्या मागे कारण परंपरा होत्या की धर्मच अडचणीत होता. बाळासाहेबांनी सगळ्या गोष्टींची तडजोड केली आयुष्यात, सगळ्या, पण हिंदुत्वाशी कधी तडजोड नाही केली. कार्यकर्त्यांना ना असा हाडाचा निष्ठेचा कार्यकर्ता बनवलं. जे त्यांच्या जवळ राहिले ते घडले बुवा, जे नाहीच राहिले साहेबांच्या जवळ ते बिघडले. साहेबांच्या जवळ राहिला कार्यकर्ता तो नाही फितूर झाला कधीच. का? त्याच्यात ते ठासून भरल्या गेलं की प्राण गेला तरी चालेल, धर्म जाता कामा नाही. साहेबांच्या संगतीचे परिणाम आमच्या सारखेला कारण दादा काय नाही हो, फक्त बापाने शोकेश्वर लावलेलं होतं गर्व से कहो हम हिंदू आहे, आणि ते शिवसेनेने त्या काळात वाटले होते ते स्टिकर, आणि ते वाचत लहानसा मोठा झालं म्हणून हा प्रॉब्लेम आहे. त्याला औषध नाही, काहीच औषध नाही त्याला. संतांनी मग प्रचार करायला सुरुवात केली. उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या तुम्ही देवाचा अभिमान बाळगा. उपासना करा, साधना करा, नामस्मरण करा, भजन करा, धर्म जपा. धर्माच्या रक्षणासाठी देवानं जर अवतार घेतलाय तर त्या धर्माचं रक्षण करणं तुमची आमची तर जबाबदारी आहे. त्याच्यासाठी साधू संतांनी रान पिंजून काढलं, मग उपदेश केला. पहिल्यांदा असं मन मोकळेपणाने सांगितलं, आता तरी पुढे हाचे उपदेश नका तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाशा आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. आता सुधरा. गावातलं काही पटलं ना ते, गावातला काही समाज म्हटला बरोबर आहे महाराज सांगताय ते, आता बस आपण बिघडल्यासारखं वागायचं नाही, आता आपण सुधरायचं. सुधारले काही 25% समाज सुधारला. पुन्हा महाराजांना कळालं सगळ्यांवर परिणामच नाही झाला. 25च लोकांनी ऐकलं, 100तल्या 25ांनीच ऐकलं. महाराज म्हटले नाही परत जावं लागेल त्या गावात. काय त्या गावकऱ्यांचा प्रॉब्लेम काय? ते म्हटले त्या गावात काही माणसांना लय ऍटिट्यूड आहे, लय अहंकारी आहे, ते असं सहज सांगून चालत नाही, त्यांना लोणी लावावं लागत, म्हणजे भाव द्यावा लागतो, त्यांना कौतुक करावं लागतं, त्यांचं मोठेपणा द्यावा लागतो त्यांना, तेव्हा ते तुमचं मनावर घेतील, तसे घेणार नाही. महाराज म्हटले हा मग माझं काम धर्माचा प्रचार करणे प्रसार करणे. म्हटले मी पाय धुवून पाणी पितो ना त्यांचं. महाराज पुन्हा गावात आले.
आणि पाय धरले, पाय लोकांचे लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना. ते म्हणले मी तुमच्या पाया पडतो रे. आणि मग काय बरं वाटलं बा, त्यांच्या अहंकाराला खतपाणी भेटलं. पाय धरले आपले एवढ्या मोठ्या माणसाने, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, एवढ्या मोठ्या माणसाने आपले पाय धरले, चक्क हात जोडले आपल्या पुढं. उद्यापासून आपण सुधरू बा, आपल्याला भाव दिला. खुश झालं. काही काय छोट्या छोट्या गोष्टींचे बुकिले असतात. काही लोक अशी काही माणसं असतात, नाव घेतले की तुमचा कार्य करतात. फक्त आपल्याला कळत नाही की अरे याचं नाव घ्यायला पाहिजे होतं. बघा तुम्ही, राजकारण असू द्या, धर्माचं काम असू द्या, काही लती इच्छा असते. माणूस कशानं नाराज होईल कळत नाही. माझा एक मित्र आहे, जवळजवळ 15 वर्षापासून मैत्री आमची. तो एक दिवस भेटला मला, कीर्तनात बसलेला होता. मी विनोद करतोय तरी हसेना, रडवतोय तरी रडेना. म्हटलं आपल्या एवढा जवळचा मित्र आहे, रिस्पॉन्स याचा काहीच भेटेना आपल्याला. मला कळालंच बा याला आपण काही दुखावलंय का काय, उत्तरच भेटलं नाही. कीर्तन संपल्यावर त्याला जवळ घेतला, म्हटलं काय 2 तास झाले तोंड पाडून बसलाय. 15 वर्षाचा मित्र आहे माझा. त्या गावात आलो मी, तोंड पाडून बसलाय. मग काय चुकलं काय माझं? म्हटलं मी स्टोरी मेन्शन केली होती, तुम्ही घेतली नाही. इन्स्टाला स्टोरी मेन्शन केली होती, ती मी घेतली नाही म्हणून तो रुसला. अरे म्हटलं बाबा लय स्टोऱ्या काढतात, सगळ्या दिसत नाही मला. माझीच कशी दिसली नाही आपली 15 वर्षाची मुलगी. दुखावतोय बघू. मग महाराजांच्या लक्षात आलं की बाबा काही भाव नाही दिला की ते नाराज होतो. महाराज म्हटले मी तुमच्या पाया पडतो बा, तर तुम्ही कपाळाला टिळा मुखाना रामाना सगळ्यांशी प्रेमानं वागा, तुमच्या पाया पडतो. सुधारले ना, झाला परत गावात बदल. 25% पुन्हा सुधारले. पुन्हा कोणतरी महाराजांना सांगितलं, महाराज तरी पण 100% फरक नाही. 50% झालंय पण अजून 50% प्रॉब्लेमच आहे. म्हटलं का नाही हो, त्यांच्या पाया पडले तरी ऐकत नाही, त्यांना समजावून सांगितलं तरी ऐकत नाही. म्हटले चला येतो मी गावात. पुन्हा महाराजांचं कीर्तन ठेवलं. आले महाराज आणि आता उपदेश पण नाही केला, पायाने पडले, शिव्या घातल्या डायरेक्ट मजबूत लावला महाराजांनी. किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील शिंदळीचे. अशा पद्धतीने तुमच्या आया चांगल्या नाही. म्हणजे नाथ बाबा सुद्धा इतके बिघडले, या देवाचं नावच घ्याय ना, किती सांगितलं तरी. महाराज म्हटले काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी हरे मुडा. अरे तुझ्या आई का भूताजवळ झोपली होती का काय? तुला तोंडात देवाचं नाव येत नाही, धर्मानं वाटत नाही, तुला झालंय का? शिव्या दिल्या वा, आणि शिव्या दिल्यावर काय दिलं ते लागलं. मग लातो के भूत बातो से नाही मानते. मग परत गावातले 25% लोक म्हटले ए बाबा महाराजांनी शिव्या दिल्या, बस आता आपण बिघडल्यासारखं वागायचं नाही, आता आपण नीट वागायचं. आपल्याला बाबांनी शिव्या घातल्या, उद्यापासून आपण सुधरले ना. काही शिव्यांनी सुधरले. ज्याला जे औषध पचनी पडत ते महाराजांनी दिलं. काय 75% लोक गावातले सुधरले. काहींना एकदा सांगितलं कळालं, काहींना पाया पडून सांगितलं कळालं, काहींना शिव्या घातल्या कळालं, तरी 25% राहिले. मग मात्र गावातले पोरं तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराजांना म्हटले महाराज काय या समाजासाठी तुम्ही किती स्वतःचा स्तर सोडला, एवढे मोठे तुम्ही पण लोकांना पाया पडून सांगितलं राव, एवढे आचरणशील तुम्ही पण लोकांना शिव्या घालून तुमचं तोंड खराब केलं महाराज. पण लोकांच्या भल्यासाठी तुम्ही शिव्या घातल्या, शिव्यांनी काही सुधारले. पण महाराज आमच्या गावातले अजून काही लोक बिघडल्यासारखेच वाटतात, त्यांच्यात बदल होत नाही, परिवर्तन होत नाही. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या पोरांना जवळ बसून घेतलं. महाराज काय म्हटले म्हणजे पोरांना खरं सांगू का, माणूस निमित्त मात्र असतो म्हटले. हे बघा आमचा जन्म कशासाठी झालाय, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. हे बघा ऋषी मुनींनी जे आमच्यापर्यंत आणून सोडलं ते सगळ्यांमध्ये वाटण्यासाठी आमचा जन्म झालाय. बरं आम्ही वाटत असताना भेदभाव केला नाही. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी, सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या. हे बघा आम्ही काही मतभेद केले नाही, आपापर भाव केला नाही. जो येऊन बसला त्या सगळ्यांना सांगितलं पण तुमचं खरंय सगळे सुधारले नाही.
पण तुमचा एक गैरसमज झालाय म्हटले की जे सुधारले ते आमच्यामुळे सुधारले, हा तुमचा गैरसमज झालाय. पण मी तो गैरसमज होऊ देणार नाही. जे सुधारले ना ते आमच्यामुळे नाही सुधारले, त्यांचे आई बापच चांगले होते म्हणून त्यांना त्यांचं हित कळालं पहिलेच. रघुपति राघव राजा
जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी धन्य माता पिता तयाची बस आता 5 मिनिटं तुम्हाला चिंतन सांगायचे फक्त इको बंद करा 5 मिनिटं तुम्हाला फक्त चिंतन सांगतो ते महत्वाचं आहे म्हणून सांगतो जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये धर्म तर सांगितलं पण विज्ञान सांगितलं त्या मागचं तुकाराम महाराज म्हटले की वाटतंय हो आमच्यामुळे बदल होतोय समाजात पण त्याच्या मागचं विज्ञान वेगळं आहे मी तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारतो लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं काय होतं सोनं होतं पण सोनं होण्यासाठी त्याला अगोदर काय असावं लागतं लोखंड असावं लागतं ना ज्याला त्याच्या जीवनाचं सोनं करायचं त्याला अगोदर लोखंड असावं लागतं ते जर खापर असलं तर फुटल परीस पण खापराला सोनं करू शकत तो लोखंडाचं सोनं करू शकतो म्हणजे लोखंडामध्ये सोनं होण्याची गुणवत्ता आहे ती खापरामध्ये नाही आणि तुकाराम महाराजांना हेच सांगायचंय की आम्ही लाख लोकांचं सोनं करायला निघालो पण सगळ्यांचं सोनं होऊ शकत नाही कारण सगळ्यांचे आईबाप चांगले नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अहो आंबा खायचा असेल तर आधी आंब्याची कोय लावावं लागती तेव्हा आंबा खाता येतो लावली बाबुळण म्हणता आंबे कधी येते एक लक्षात ठेवा तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे आणि निसर्गाचा नियम सांगतो गोड मधुर असणारी फळांची झाडं लावावी लागतात शेळ्या मेंढ्यांपासून त्याचा बचाव करावा लागतो खत पाणी घालून वाढवावी लागतात तेव्हा गोड फळं खाता येतात पण बाबळी लावावं लागतात कधी ऐकलं का सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त 1000 येड्या बाबळीची लागवड कधी ऐकायला तरी आलं का कधी कुठं अजिबात शक्य नाही हा आंब्याच्या झाडांची लागवड वडांच्या झाडाची लागवड पिंपळाच्या झाडाची लागवड ती करावी लागते पण नको ते फोपावत असते सत्य हळूहळू जगासमोर येते खोट्याचा बोबाटा थोडा काळ असतो महाराज आणि तुकाराम महाराज म्हटले की हे जे समाजात धर्माभिमानी
सत्याने वागणारे, देवाचं नाव घेणारे, कपाळाला टिळा लावणारे, तुळशीला पाणी घालणारे, हे जे आहे हे संस्कार अनुवंशिकतेने आले म्हटले. म्हणजे मी तुम्हाला सोपं सांगतो, हा विषय संपून टाकतो, वेळ संपत आली. सध्या 2024 मध्ये डॉक्टरकडे आपण आजारी एखादा आजाराकडे गेलो ना तर हल्ली डॉक्टर काही प्रश्न विचारतात. ते डॉक्टर काय म्हणतात माहितीये का, ए हा जो तुला आजार झाला हा घराण्यात अगोदर कोणाला होता का? ते जर पेशंट म्हटलं ना कोणालाच नव्हता, त्या डॉक्टरला इतका आनंद होतो, ते खुश होत आहे. ते म्हणतात साहेब मग काळजी नका ना करू, मी देतो तेवढा डोस फक्त व्यवस्थित घ्या, मी तुम्हाला 99% खात्री देतो तुम्ही बरे व्हा. आणि ते डॉक्टर खुश होऊन त्याच्यावर उपचार करते. पण जर का पेशंट म्हटलं बा आमच्या आजोबाला पण हा आजार होता, ते डॉक्टर तोंड छोटं करतो, ओ आय सी, आजोबांना पण होता का? मग साहेब तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला उपचार देतो पण मी तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत राव तुम्ही बरे व्हालच म्हणून. का? हा रोग तुमच्या घराण्यात अनुवंशिकतेने आलाय. 2024 मध्ये डॉक्टर म्हणायला लागला ना अनुवंशिकतेने रोग आलाय. मग माझा मुद्दा इथं आहे, रोग जर अनुवंशिकतेने येऊ शकतो तर संस्कार सुद्धा अनुवंशिकतेने येतात. हे वर्ण तुकाराम महाराजांना कळाल्यामुळं जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. ज्यांना ज्यांना आपलं हित कळालं त्यांचे आई बापच धन्य आहे. म्हणून आज आमच्या मनीष दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं टाळ्या जर कोणासाठी वाजवायच्या आहेत तर त्यांच्या आई बापासाठी वाजवायच्या. त्यांच्या आई बापाचं कौतुक झालं पाहिजे की असं नररत्न त्यांनी जन्माला घातलं. भाईदास पाटील म्हणजे परिश्रमाचं टोक आहे. मला त्यांचा प्रामाणिकपणा इतका आवडला. माणसं स्वतःची ओळख लपवतात, पण घरात जाऊन बसल्या बसल्या माझ्या जवळ आले, म्हटले बापू एका शिपायाचा पोरगा नगरसेवक झालाय. सामान्य एक शिपाई म्हणून मी सर्व्हिस केली, काम केलं, पण प्रामाणिकपणा कधी सोडला नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या पैशाला महत्व दिलं नाही, तर माझ्या पोरांना महत्व दिलं आणि पोरांना चांगलं घडवलं. आणि आज ती घडलेली पोरं समाजाची सेवा करते. मला कीर्तनाच्या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगायचंय की मोठ्या धाट्यांचं पाहून पुढच्यांनी पण शिकलं पाहिजे, सवरलं पाहिजे. आज मी मनीष भाऊंचं कौतुक यासाठी करतो की मैत्री निभावणं काय असतं हे सुद्धा करण दादांसाठी मनीष भाऊंनी दाखवून दिलं. मी म्हटलं मनीष भाईंनी माझं कीर्तन ठेवलं, म्हटलं हा, म्हटलं त्यांना एकदा विचारा बा मी खरंच यायचंय का, नाही तर कधी कधी कार्यकर्ते तारखा घेतात नेत्याला माहित नसते. मी म्हटलं एकदा त्यांना विचारा, माहिती 2-4 व्हिडिओ दाखवा आणि मग मला सांगा मी यायचंय का. ते म्हटले, मला पोरं म्हटले तो मनीष भाई तुम्हाला मानणार आहे, फक्त तो करण भाऊचा मित्र आहे एवढं लक्षात. आणि मैत्री निभावण्यासाठी कुठलाही निर्णय मनीष भाई या करण दादांसाठी घेऊ शकतात. त्यांनी घेतले. आणि जेव्हा जेव्हा करण दादा आपल्याला कर्णाची आठवण होईल ना, तेव्हा तेव्हा कर्ण तुम्ही मनीष भाईंमध्ये पहा. कर्ण मित्राच्या मागे हार जीत काय असेल ते, पण मित्राच्या मागे खंबीरपणे उभा राहील. आणि शेवटपर्यंत दादांना साथ दिली. दादा या नगरीचे नगराध्यक्ष आहे, पारोळ्याचे भूमिपुत्र आहे. आणि भूमिपुत्राचा कोणाला अभिमान नसतो, असलाच पाहिजे तो. शेवटी भूमिपुत्राचा अभिमान असलाच पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी भूमिपुत्राचा अभिमान बाळगला. करण दादा पण मनीष भाऊंवर खूप प्रेम करतात आणि प्रेम करता म्हणूनच 2 तास मला ऐकलं, 2 तास ऐकलं मला. आणि ते बाईंवरचं प्रेम आहे, मनीष बाईंवरचं. तर अशीच तुमची मैत्री उत्तरोत्तर वाढत राहू, इतकी वाढो की तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो.
इतकी ती मैत्री वृद्धिगतीच्या काळात खूप तुमच्याकडून धर्माची सेवा घडो, ज्ञानोबा तुकोबांची सेवा घडो, शिवराय शंभूराजांची सेवा घडो, देवाची, हिंदू धर्माची, भारत देशाची खूप सेवा तुमच्या देव दोघांकडून घडो. ती घडणार आहे भविष्य काळामध्ये, कारण बीज शुद्ध आहे, बीज शुद्ध आहे. आणि शुद्ध बीज असल्यामुळे त्या बीजाच्या पोटी निर्माण होणारा वृक्ष आणि त्याला लागणारी फळं ही मधुरच असणार आहे. हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो. खूप खूप शुभेच्छा देतो. काय नाही, काय सध्या आपल्याला जागरूक होण्याची एवढीच गरज आहे, संघटित होण्याची गरज आहे. कारण आज हिंदू संकटात आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अजून जर तुम्ही म्हणत असं हिंदू संकटातच नाही तर थोडा अभ्यास करा. हिंदू संकटात देशात आहे ना 11 गणपती मिरवणुकांवर दगडफेक झाली. 11, छोटा आकडा नाहीये. एकाही परधर्मीयांच्या सोहळ्यावर दगडफेक होत नाही, कारण हिंदूंचा धर्म त्याला ते शिकवत नाही. परधर्माचा आदर करणं हिंदूला शिकवलं जातं, पण परधर्मीय काही काही ठिकाणी जिहादी प्रवृत्ती वाढली. लव जिहादची प्रकरण मोठ्या प्रमाणात आहे. त्या थांबायला तयार नाहीये. अशा काळामध्ये आपण संघटित होणं ही काळाची गरज आहे. आणि संघटितच होऊन चालणार नाही, तर आपली पोरं सशक्त होणं गरजेचं आहे. कारण दादा, आज माझ्या कीर्तनातलं मुख्य सांगणं असं आहे की आज आपली पोरं व्यसनाच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेली. वाईट नका वाटून देऊ, पण कीर्तनात सुद्धा आपण गोवा थुकू शकत नाही. मी कीर्तन संपेपर्यंत काहींचे तोंड हलत होते. मला सांगा, हे कीर्तनात जर थांबू शकत नाही तर हाकताना तरी थांबत असतील? नाही नाही, माझा प्रश्न आहे हा. हे दुर्दैव आहे. अहो, ही पोरं जर अशी व्यसनांच्या आरी गेली, तंबाखू, गुटखे, सिगारेट ओढून, दारू पिऊन, अहो कीर्तनकाराला भेटायला दारुडे माणसं. तो जर कीर्तनकार आज माझ्यावर जबाबदारी टाकलेली, तो कीर्तनकाराकडे तुला जायचंय, आजच्या दिवस जर तो कंट्रोल करू शकत नसेल तर सासूरवाडीला सुद्धा तो बिल प्याल्याशिवाय जात असेल. म्हणजे काही माणसांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलेलं आहे. आणि हसून ऐकू नका तुम्ही. मी तुमच्या ना पाया पडतो. तुम्ही ना मनीष दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकच संकल्प करा, आपल्याला जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला कॅन्सर मुक्त राहावं लागेल. आपलं लिव्हर चांगलं राहिलं पाहिजे, आपले दात चांगले राहिले पाहिजे. अहो, हसलं तर दात असे दिसत आहे की जणू काय महानगरपालिकेची मुतरी. का ते दात तसे झाले? ही दोघं तुम्ही बघा, एक नगराध्यक्ष आणि एक नगरसेवक आहे, यांना व्यसन नाही म्हणून या उंचीवर पोहोचले. ज्याला लय दादा आवडतो ना, त्याने दादाला शपथ घेऊन सांगा, दादा तुमच्या सोबत फिरल, पण आज शपथ घेतो गुटखा खाऊन फिरणार नाही, तंबाखू खाऊन फिरणार नाही, सिगारेट पिऊन फिरणार नाही, दारू पिऊन फिरणार नाही. अहो, शेवटी तुमचे नेते येते, तुम्ही मागाल ते देतील तुम्हाला. उद्या म्हणा बरं दादा बाटली नको, मला ड्रायफ्रूट घेऊन द्या, घेऊन देईल ते. पण तुम्ही ड्रायफ्रूट चालला ना, तुम्ही म्हणताय प्यायची आणि कार्यकर्ता शेवटी सांभाळणं. मी या दोघांना बोलत नाही, अजिबात नाही. पण मी महाराष्ट्रभर फिरतोय, जास्त संबंध माझ्या राजकीय लोकांसोबत आहे. मी राजकारण्यांना दोष देऊ शकत नाही. शेवटी तुमची ख्वाहिश काय, तुमची मागणी काय, त्याचा विचार राजाला करणं आहे. आणि तुम्ही काय खावं काय नाही खावं हे सांगणं धर्म प्रचारकांचं काम. उद्या तुम्ही त्यांना म्हटलं ना दादा शेणच लागत, ते म्हणतील किती ट्रॉल्या पाठवायच्या भाऊ, पाठवून देतील. काय त्यांचं काम आहे? समाज जे मागेल ते त्यांना देणं, समाजाच्या इच्छा पूर्ण करणे त्यांचं काम आहे ते. पण आपल्याला तो विवेक जागा करावा लागेल. पारोळ्यातल्या पोरांनी पुढच्या वाढदिवसाला मला फोन करून सांगितलं पाहिजे, करण दादांचे आणि मनीष भाऊंचे सगळे कार्यकर्ते निर्व्यसनी झाले. कोण दारू पित नाही, कोण तंबाखू खात नाही, कोण सिगारेट ओढत नाही, कोण गुटखे खात नाही. पुढच्या वर्षी मला मनीष भाऊंचा फोन आला पाहिजे, संग्राम बापू आमच्या कार्यकर्त्यांचे गुटखे खाऊन दात लाल दिसत नाही तर कुंकू लावून कपाळ भगवे दिसतात. आता निश्चित कार्यकर्ता पुढच्या काळात घडू द्या. कारण एक समाज आहे ना, नुसतं नेत्याला नाही पाहत, त्याचे कार्यकर्ते काय लायकीचे ते पण पाहतात. मतदार विशेषतः मतदार कार्यकर्त्यांना पाहून ठरवतात काय करायचं नेत्याचं. कारण नेता निवडून दिला तर कार्यकर्ता सुसाट सुटणार आहे. मग कधी कधी कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी नेत्याला थांबावं लागत आहे. आणि मग कार्यकर्ता जर आदर्श असला, समाजोपयोगी असला, सद्गुणी असला
तर लोक पण विचार करतात की ह्या कार्यकर्त्याचा नेता आपला आदर्श असला पाहिजे. महाराष्ट्रातला एक पक्ष आहे, मी तुम्हाला सांगतो, एक अखंड पक्ष आहे जो फक्त कार्यकर्त्यांमुळे पराभूत होतो. नेता लय भारी, नेता 24 कॅरेट सोन आहे, पण कार्यकर्ते गाळ लागल्यामुळे त्या पक्षाला यश भेटत नाही. म्हणजे बघा बरं, म्हणजे कार्यकर्त्यावर खूप काही अवलंबून आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पोरं निर्व्यसनी संकल्प करायचा. आणि मग तुमच्या बद्दल सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणते, आपुलिया हिता जो असे जागता धन्यवादा पिता याची या कीर्तनाच्या निमित्तानं गोड साथ करणारे भजन सम्राट निलेश महाराज, भजन सम्राट दिनेश महाराज, भजन सम्राट प्रकाश महाराज मृदंगाचार्य, भजन सम्राट चेतन महाराज निकम, जयराम महाराज चौधरी पाटील, आदिशक्ती मुक्ताबाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, वारकरी आमच्या प्रमिलाताई, तर सगळ्या आमच्या मुलींची वारकरी शिक्षण संस्था, सुनीताताई, या सगळ्या मुलींना दुर्गादेवी घडवणाऱ्या आमच्या सुनीताताई, तुळस घेऊन असलेली उभी असलेली आमची माऊली विनेकरी महाराज मृदंग वादक, निलेश महाराज संपर्कात होते बरं का, मनीष दादा निलेश महाराज वेळोवेळी संपर्कात होते. तुमचे पाटील जितू पाटील माझ्या वेळोवेळी संपर्कात होते, फॉलोअप घेत होते. हा, जितू पाटील चांगल्या पद्धतीने काम करतात, तर जितू पाटलांचे धन्यवाद. बाकी सगळे कार्यकर्ते, अनिल पाटील असतील, ही सगळी पोरं आज ह्या कीर्तनाचं आयोजन करायचं म्हणून राबत होती, धावत पळत होती, वेळोवेळी लोकेशन पत्रिका पाठवत होती. मनीष दादांचे पिताश्री असतील सन्माननीय भाईदास दादा पाटील, त्यांच्या मातोश्री असतील, त्यांच्या तीनही बहिणी असतील, आणि खांद्याला खांदा लावून काम करणारी त्यांची सौभाग्यवती, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मनीष दादांच्या सौभाग्यवती असतील, दोनही मुलं सोन्यासारखी हुशार पोरं, भारतात लय चंचल, पुढं राजकीय वारसा तेच चालविलं असं मला वाटतंय. आणि हे IPS अधिकारी वगैरे होईल मोठं, ते तिकडून प्रशासनातून सूत्र हलविल, बारक राजकारणातून हलविल. खरं झालं तर मला तेव्हा फोन करा. असे दोघांचे दोन सद्गुण आहेत. माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, आपले धन्यवाद. आमचे वडीलधारी माणसं मोठ्या प्रमाणात, साधू संत परिवार मोठ्या प्रमाणात, बजरंग दलाचे आमचे सगळे सहकारी भेटून गेले, हिंदुत्ववादी सगळ्या संघटनांचे सहकारी, शिवप्रतिष्ठान असेल, बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे सहकारी, बालाजी महाराजांचं अत्यंत जागृत देवस्थान. खरं तर मंदिर आता बंद झालंय, पण जाताना आम्ही बाहेरून मस्तक टेकवणार देवळाच्या पायरीवर आणि मग पुढे निघणार. बालाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. बाकी गावचे आजी माजी, नगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गणपती मंडळांचे अध्यक्ष, राजकीय पक्षांचे प्रमुख व विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. झालेली कीर्तन रूपी सेवा. पुन्हा एकदा मनीष दादांना खूप खूप शुभेच्छा. उठायचं नाही कोणी, करण दादा शुभेच्छा देणार आहेत 2 शब्द कीर्तन संपल्यानंतर. आपण बसून राहा. करण दादा आपल्या मित्राला शुभेच्छा देतील, मनीष दादा सुद्धा अगोदर आपलं मनोगत व्यक्त करतील, नाही ना? हा, तर नंतरचा निवेदक जेव्हा म्हणेल की बुवा आता कार्यक्रम संपला, तेव्हाच प्रत्येकाने उठा. काय 8 दिवस कार्यक्रम नाही, मला तुमच्याकडून रिझल्ट पाहिजे. कपाळाला टिळे अजून जे लावत नसतील त्यांनी लावायला सुरुवात करा. मुखांना राम राम जे म्हणत नसतील त्यांनी राम राम म्हणायला सुरुवात करा. घरांवर जे भगवे झेंडे लावत नसतील त्यांनी भगवे झेंडे लावायला सुरुवात करा. जे दारू पेत असतील ते दारू सोडून देतील, जे गुटखे खात असतील ते गुटखे सोडून देतील, जे सिगारेट ओढत असतील ते सिगारेट सोडून देतील. हा, फक्त आम्हाला सोडू नका. काही नाही, आम्हाला सोडलं पण दारू मध्ये ठीक. सगळ्या प्रेमानं आलेल्या मंडळींसाठी उत्तम अशी स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तेव्हा कृपया भाटेवाडीमध्ये उत्तम अशी स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना विनंती आहे, जेवण म्हणून जेवू नका, तर कीर्तनाचा महाप्रसाद मनीष भाऊनी ठेवलाय म्हणून त्या प्रसादाचा लाभ घ्या अशी तुम्हाला प्रार्थना करतो. आता ते जेवण राहिलं नाही, आता तो महाप्रसाद झाला धर्म कीर्तनानंतर, त्यामुळं महाप्रसादाचा आस्वाद घ्या. करणदादांच्या शुभेच्छा सगळ्यांनी ऐका. आता आम्ही समारोप करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
आपल्या सर्वांचे लाडके परिसरातील नगरसेवक, तरुण तडफदार, सर्वांना हवेसे वाटणारे, आपल्या सर्वांचा भाऊ श्री मनीष भाऊ पाटील यांच्या आज 41 पूर्ण झाले, 42व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विशेष करून ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलोय त्या आदरणीय आपले संग्राम बापूजी महाराजांच्या कीर्तनातून अनेक संदेश आपल्या शहरासाठी, तरुणांसाठी, माता भगिनी आणि ज्येष्ठांपर्यंत एकाच कीर्तनात त्यांनी अनेक संदेश दिले. नुसती जबाबदारी एकाचीच नाही तर सर्व समाजाची, धर्मापोटी असेल, संसारापोटी असेल, आपल्या परिसरापोटी असेल, आपल्या देशापोटी असेल, असा सगळ्यांचा सार अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितला. महाराज आपण अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला. खरोखर आपल्याला सांगेन, शहराचं नेतृत्व करत असताना या सर्व तरुण मंडळीची, ज्येष्ठांचा, माता भगिनींचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी आहेच. माझं थोडंसं राजकारणात काम वेगळं आहे. आज खरं मला माझ्याबद्दल बोललं नाही पाहिजे, पण आपल्या प्रसंगी खरोखर आपण काही मुद्दे मांडले ते मनाला भेदणारे ठरले. परंतु राजकारणात बाते कम आणि काम ज्यादा अशी माझी थोडीशी ओळख या ठिकाणी आहे. आम्हाला खरं तर आमचं काम मोठ्या प्रमाणावर लोकांना जास्त बोलून दाखवता आलं नाही. त्याचा फटकाही मला मागच्या इलेक्शनला बसला आणि मी नसल्यापासून शहराचे काय हाल झालेले हे लोक अनुभवत आहेत. पण 2.5 वर्षापासून नगराध्यक्ष नाही, लोकांना असं वाटतं की आम्हीच जेणेकरून हे करतोय की काय, पण ते प्रशासक बसले, त्यांच्यावर कंट्रोल दुसऱ्यांचा आहे. त्याचा फटका थोडासा मला मागच्या निवडणुकीत बसला. मैत्रीचं आपण एक उदाहरण या ठिकाणी सांगितलं. महाराज, मी माझ्या आज जाहीरपणे सांगेल आणि आज हा पहिला कार्यक्रम आहे ज्याच्यात जाहीरपणे मी या ठिकाणी सांगेल, माझ्या मित्राचं तिकीट कापून मला लोकसभेला तिकीट मिळत होतं, पण मित्राचं कापून मी तिकीट घेणार नाही. आणि मित्राचं तिकीट कापल्याच्या रागातून मी तो पक्ष सोडून विरोधात जाऊन त्यांना दाखवून दिलं की आम्ही माझ्या मित्राच्या पाठीशी आहे, आम्ही कुठे कमी. मी निवडणं पडलं जाऊ. 72 सालापासून आमच्या घरात आमदारकी, खासदारकी, आमदार खासदार खूप पाहिले मी, खूप आले, खूप गेले. ती माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. वयाच्या 36 मध्ये मी आज एकट्याने लोकसभा लढाईची डेअरिंग त्या ठिकाणी केली. आज तशी वय 36 आहे, अजून 36 पाहिजे. त्याच्यामुळे त्याची आम्ही चिंता करत नाही. परंतु आज जो मैत्रीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता आला, या लोकसभेची सुरुवातच खरं मैत्रीपासून झाली आणि सगळे मित्र या ठिकाणी ओळखले गेले. वरच्या लेवललाही राजकारण मैत्रीतूनच आम्ही सुरू केलं. माझ्या खासदार मित्राचं कारण नसताना तिकीट त्या ठिकाणी कापलं म्हणून मी एक इंगा दाखवण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहिलो. तसंच माझा सर्व शहरातला मित्रपरिवार असेल, ग्रामीण भागातला मित्रपरिवार असेल, आणि ही पहिली निवडणूक आजच्या काळात अशी झालेली जिथं मला 1 रुपया खर्च न येता ही निवडणूक मी केली आणि एवढी मतं घेतली. मैत्रीचं उदाहरण आपण दिलं. खऱ्या अर्थाने आज पाठीत खंजीर खुपसणारे दिवस आहेत. कोणाला आजची परिस्थिती अशी, महाराज खरोखर तरुणाई एवढी बिघडलेली आहे, शेजारच्याला घरात पैसे आले हे कळून न देण्याची परिस्थिती आज समाजात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज चांगले मित्र मला या निवडणुकीच्या माध्यमातून आयुष्यभर कोणते मित्र आता मी जपले पाहिजे हे ह्या निवडणुकीने मला शिकवलं. आणि ही मी खरं बालाजी महाराजांची कृपा त्या ठिकाणी समजतो. अजून खूप संधी समाजात खूप काम करायचंय. मनीष दादासारखे प्रामाणिकपणे वार्डात
काम करत असलेले नगरसेवक या ठिकाणी सोबत जोपासत असताना त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेऊन त्या ठिकाणी चालतो. ते देखील समाजा उपयोगी मोठ्या प्रमाणावर काम करतात आणि आज खऱ्या अर्थाने कोणाला काही वाटेल राजकारणात सगळे बोल वचन करत असता आपलं थोडंसं बोलणं कमी आहे, पण आपल्या ज्ञानेश्वरीच्या साक्षीने आपल्याला सांगतो महाराज, दारू पिऊन तरुण मी माझ्या जीवनामध्ये कधी जवळ केलेला नाही. माझ्या 2 परमेट्रोन व्यवहार आहेत, परंतु माझ्या हॉटेलला माझ्या कार्यकर्त्याचा आजवर 100 रुपये बिल मला भरावं लागलेलं नाही. हे ज्ञानेश्वरीच्या साक्षीने. आपण या ठिकाणी आमच्या बाईदास काकांचा उल्लेख केला. ही पिढी आमची 3ऱ्या पिढीचे संबंध आहे. आमच्या बाईदास काकांच्या वडिलांपासून आमच्या आजोबांचे संबंध होते. आमच्या आजोबांनी निशुल्क त्या काळात नोकऱ्या लावायचे, म्हणून बाईदास काकांनी उल्लेख केला की मला नोकरीला पैसे लागले नाही म्हणून मी आयुष्यात पैशाच्या मागे पळलो नाही, आणि पैशाच्या मागे पळायला जे अकृत्य करावं लागतं ते कधी करावं लागलं नाही, म्हणून असा सोन्यासारखा हिरा त्यांच्या जन्मापोटी आला. याला आपण जे म्हणले की जे पेराल ते उगेल, ते त्या काळापासून पेरत आले. आमच्या आजोबा कधी नोकरीचे पैसे घ्यायचे आणि आजच्या काळात आपण बघितलं असाल सख्यांना नोकरी फुकट मिळत नाही, कुणाला फुकट कुणाचं काम होत नाही, उलट 10-10 वर्षे मागे फिरावं लागतं. आणि याच्याने सुद्धा आमचं शहर एक मोठ्या प्रमाणावर ग्रासलं गेलेलं शहर आहे. की नोकऱ्यांच्या आश्वासनावर या ठिकाणी पतपिढ्या मोठ्या प्रमाणावर होत्या, त्या ठिकाणी सुद्धा अनेक तरुण त्या पतपिढ्या बंद झाल्यामुळे वाया गेले. आज सुद्धा तरुणांना आश्वासन देऊन राजकारणात वापर करून त्यांच्या नोकऱ्यांसाठी वापर केला जातो. अशी परिस्थिती आमच्या शहराची आहे. आपल्यासारख्या कीर्तनकारांच्या माध्यमातून मला असं वाटतं दरवर्षी मनीष दादा एक संकल्प आपण बरीच वर्ष आपण बघतोय आणि आपण कीर्तनाच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवत असतात. आपल्या वडिलांचा देखील आपल्याला नेहमी आग्रह असतो वाढदिवसाला काय केलं पाहिजे ते. आमच्या बाईदास काकांचा आग्रह असतो कोणतं तरी कीर्तन ठेव. ते बऱ्याच वर्षापासून कीर्तन करताय, पण आता एकही वाढदिवसाला खाडा न पडता कीर्तन झालं पाहिजे असं मी या निमित्त वाढदिवसाला गिफ्ट दिलं पाहिजे. पण त्याच्याकडनं पुन्हा वचन घेऊयात आपण, कारण की आपल्यासारख्या प्रबोधनाकारांकडून अनेक गोष्टी ऐकल्यानंतर बऱ्याच त्या गोष्टींचा त्या ठिकाणी थोडं का होईना आपण 25% उदाहरण दिलं, पण मी म्हणेल 2-2% जरी दरवर्षी फरक पडला तरी तो खूप मोठा आहे. तो आमच्या शहराची एक संस्कृती बदलण्यास त्या ठिकाणी कामास येईल. आणि आपण 25% साठी महाराज 3 वेळा गेले होते, आपल्याला 10 वेळा यावं लागलं तरी आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. त्या वेगवेगळ्या परिसरात आम्ही आपली हे ठेवू. आणि राहिला महाराज आपण जे प्रचार करतात त्याचे अनुयायी आम्ही देखील आहे, परंतु आपण जो शब्द वापरला की जिहादी जो आहे त्याला विरोध आमचा कुठल्याही व्यासपीठावर सांगा आमचा सुद्धा ओपन राहील, परंतु जो हिंदुस्थान मानतो त्या कुठल्याही माणसाला आम्ही त्या ठिकाणी जातीच्या याच्यामध्ये अडकत नाही आणि जातीवादाच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही. परंतु आपलं आज एक वाक्य महत्वाचं आहे, जो जिहादी आहे त्याला त्या जिहादी प्रमाणेच त्या ठिकाणी ट्रीटमेंट गेली पाहिजे. लोकांना भूक लागली, आम्हाला पण भूक लागली, माझी तर खरं 12:30ला ट्रेन आहे, लवकर पळायचंय. तरी सगळ्यांचे या ठिकाणी खूप या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देतो. मनीष दादा बोलत नसल्यामुळे मी त्याच्याच वतीने आपण सारेजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, खूप शुभेच्छा आशीर्वाद दिला त्याबद्दल मनीष दादा व त्याच्या परिवाराकडनं आमच्या करण पाटील मित्र मंडळाकडनं आपले आभार मानतो. आणि महाराज या ठिकाणी आपण एवढं चांगलं कीर्तन आमच्या शहरासाठी दिलं, आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. हॅलो, यानंतर आपल्या गणेश मंडळ